थंबनेल बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा का बोलला असन डोंट गो टू लवासा. तो चलो फाइनली अपना सफर शुरू. जसं की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल की मी काही दिवसापूर्वी लवासा सिटी एक्सप्लोर करायला गेलो होतो. तर तिथं माझ्यासोबत बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या. काय घडल्या, कशा घडल्या, कुठं घडल्या, कशामुळे घडल्या, सगळं काही सांगेल. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर गाईज आपला सफर चालू होऊन जवळपास अर्धा पाऊण तास झाले, पण मी ट्रॅफिकनं काही लवकर सिटीच्या बाहेर निघाणं झालो, कारण की मला पूर्ण सिटी ओलांडून मला बाहेर जायचं आहे. लोहगड ट्रिप नंतर मी पुढची ट्रिपचा विचार करू लागलो की नेमकं जायचं कुठं. शुक्रवारी ठरलं की चला आता आपण लवासा सिटीला जाऊया. तर गाईज मला असं वाटतं मी या रस्त्याला 3 वर्षानंतर आलो. शेवटचं मी 2022मध्ये आलो, जेव्हा ऑफिस शिफ्ट झालं होतं तेव्हा मी इथून 2-3 महिने अपडाऊन केलं होतं. लवासा सिटी बघणं अपूर्ण राहिलं होतं इथून 10 वर्षापूर्वी. तसं मी खूप एक्साइटेड होतो. आता लवासा सिटी जी की अबॅन्डन सिटी आहे, तिला भूतिया सिटी, घोस्ट सिटी असं म्हटलं जातं. तिथं खूप कमी लोक आहेत. तशा ठिकाणी, तशा भयंकर ठिकाणी अनुभव घेताना कसं वाटेल. आणि ऑफकोर्स मला ॲडव्हेंचर, हॉरर या गोष्टी आवडतात. पुणे सिटी मी पार केली, मस्त निसर्गाच्या वातावरणात शिरलो, मस्त घाट पार करत 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 लवासा सिटीच्या गेटवर पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर मला पहिला झटका बसला. हाँ, कहाँ पर जाना है? सिटी में जाना है. कैमरा बंद करो. क्यों? अलाउड नहीं है अंदर. कॅमेरा आलो नाही. रोक देंगे, फाइन मार देंगे ऊपर. छोटासा मूड ऑफ झाला, कारण की मला त्यांनी सांगितलं की इथं कॅमेरा अलाउ नाही. मी त्यांना विचारलं का, कशामुळे. त्यांनी काही सांगितलं नाही. पण कॅमेरा अलाउ नाही एवढं सांगितलं नाही. आणि जर तुम्ही विदाउट परमिशन केलं तर तुमच्यावर पॅनल्टी, दंड लागू शकते असं त्यांनी मला सांगितलं. तर मग आपल्याला जे काही करायचंय ते आता सगळं मोबाईलनंच करायचंय. आणि ठीक आहे, तसंही मी मोबाईलनंच व्लॉग बनवणार होतो. हे गोप्रो फक्त मोटो व्लॉगिंग साठी. ठीक आहे, मग मी खाली गेलो. आता आपण तिथं पोहोचलो जिथं आपल्याला पोहोचायचं होतं. हे बघा, 2015 मध्ये, 14 का 15 होतं मला नीट आठवत नाही, पण मी 2015 मध्ये मी फर्स्ट टाइम आलो होतो. तेव्हा आम्हाला जिथं आता आपल्याला त्या मिलिटरीवाल्यांनी अडवलं ना, त्यावेळेस पण खाली जाऊ दिलं नव्हतं, कारण की तेव्हा असंच लँडस्लाइडचेच प्रॉब्लेम होते. तेव्हा हा लवासा सिटी एक्सप्लोर करणं मिस झालं. तर फायनली गाईज, जी गोष्ट मी 2015 मध्ये करणार होतो ती 2025 मध्ये होत आहे. कमाल आहे ना, कम्प्लीट 10 वर्षानंतर. एनिवेज, चला आता खाली जाऊया आणि प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करू. मी सिटी एक्सप्लोर करायला लागलो. तर गाईज, मला जाताना काही घरं दिसत आहेत, जे घरं खूप सुंदर आहेत दिसायला, पण त्यामध्ये कोणच राहत नाहीये. हे बघा, हे पण सिक्युरिटी गार्ड केबिन, जी की कोणच नाहीये. खाली पण आता एक्सप्लोर करूया सिटी कशी आहे. आता मेन विषयाकडून नेमकं झालं काय. मी एक्सप्लोर करत होतो, मस्त खूप छान छान व्ह्यू कॅप्चर केले होते. तेवढ्यात एक व्यक्ती आला माझ्याकडे आणि तो बोलला की क्या कर. म्हणलं काय नाही. हातात काय नाही, ट्रायपॉड आहे म्हणलं. त्यांनी मला दाखवलं की नेमकं काय बनवते ते दाखवा. मी त्याला दाखवलं. त्याने ते पाहिल्या आणि तो मला बोलला की डिलीट करा. मी शॉक झालो. म्हणलं का नाही, हे अलाव नाही. मग तिथं त्यानं मेन गार्डला फोन केला. ते आले आणि मला विचारलं काय रे बाबा. म्हणलं कुठं काय. ते म्हणले तू काय करतो. म्हणलं ब्लॉग बनवतोय नॉर्मल. मी एक ब्लॉगर आहे. मी त्यांना माझं चॅनल दाखवलं. मी एक ब्लॉगर आहे, बनवतो. काय बनवलं दाखवलं. मी त्यांना दाखवलं. ते म्हणले की फुटेज डिलीट करा. म्हणलं का. ते म्हणले की तुमच्यासारखे युट्यूबर येतात आणि सिटीला बदनाम करतात, जसं की भूतिया सिटी, अबॅन्डन सिटी असं काय काय म्हणून जातात. मी म्हणलं मी तर काय, माझा तर उद्देश काही सिटीला बदनाम करण्याचा नाहीये. त्यांनी माझं काही एक ऐकलं नाही आणि माझ्याकडून सर्व व्हिडिओ डिलीट करून घेतले. मी खूप शॉक झालो. मला करमलं नाही. मग असं वाटलं की चला रिटर्न जाऊया. तरी मी एक अर्धा तास असा नॉर्मल एका ठिकाणी बसलो असेल आणि डोक्यात विचार आला मी एवढ्या लांब आलेलो. 200 रुपये घातले, याच्यासाठी घातले, जर काही जास्त बोलले तर आपण पण लढूया त्यांच्यासोबत. मी जे शूट करतो ना, ती एक कॅमेऱ्याची ॲप आहे, त्यातून मी शूट केलेले आहेत आणि हे व्हिडिओ त्यातले आहेत. तर मी आता तुम्हाला जास्त वर करून कॅमेरा दाखवू शकत नाही, कारण की इथं खूप सारे सिक्युरिटी आहेत, खूप सारे गार्ड आहेत. मला नाही माहीत मी गाईज बरोबर दिसतोय का नाही दिसतोय, पण मला आता असाच ब्लॉग बनवावा लागणार आहे. ऑफकोर्स फुटेज एवढं काही खास नाही आल्या, म्हणून मला एडिट करायचा पण मूड नव्हता. पण मला असं वाटलं की
हा अनुभव शेअर करायला काय फरक पडतो, कारण की असा माझ्यासोबत अनुभव येतो तर अजून पुढच्या वेळेस तुमच्यासोबतही असा अनुभव होईल. खूप फालतू अनुभव आला. जर काही जास्त बोलले तर आपण पण लढूया त्यांच्यासोबत. तर बघूया त्याच्यामध्ये काय आहे. हे बघा, अरे बापरे, बघा तुम्हीच आणि मला मी दाखवा. खूप उंच पण आहे गाईज. इन्फॉर्मेशन सेंटर, कसली इन्फॉर्मेशन आपल्याला माहित नाही गाईज. माझा ऑलरेडी असा मूड ऑफ झालाय ना, कारण की मी खूप सारे अँगल खूप सारं शूट केलं होतं, पण मला सगळं डिलीट केलं माझं इथल्या सिक्युरिटी गार्ड्सनी. मी खूप डिसअपॉइंट झालोय. पण मी विचार केला नाही, मी सिटी एक्सप्लोर करणार आणि तुम्हालाही जेवढं होईल तेवढं मी दाखवणार. तर हे बघा, मी एका उंच ठिकाणी आलोय आणि उंचावरून ही सिटी अशी दिसते. मित्रांनो सॉरी, माझे अँगल थोडे खराब येत असतील तर, कारण की आता माझा नाईलाज आहे. मी खूप एक्साइटेड होतो की लवासा सिटी एकदम ओसाड आहे, तिथं कोणीच नाही राहत. मला असं वाटतं की इथं मी मस्त फील करेल ते नाही का, झॉम्बी एक्सपिरियन्स. म्हणजे जर कोणी सगळं सिटी असा एरिया जिथं माणसाचं नामो निशाण नाही, तिथं आपण गेल्यास कसं वाटेल आपल्याला, ते एक्सपिरियन्स करायला मी आलो होतो. पण घंटा काय एक्सपिरियन्स केलं जिथं जिथं मला लोक दिसत आहेत, कमी आहेत पण आहेत ना लोक. काही खास एक्सपिरियन्स नाही मला, पूर्ण एक्सपिरियन्स म्हणजे मी जी अपेक्षा ठेवली होती ना. तरी पण मी पूर्ण सिटी बघितली, काय कसं आहे छान आहे. चांगली इन्क्रेडिबल सिटी आहे. मस्त डोंगरांवर घरं घरं बनलेले आहेत. मस्त नदी आहे, छान छान व्ह्यूज पण आहे, म्हणजे डोंगरांच्या मध्ये बसलेली आहे सिटी. लँडस्लाईड झाली आणि त्याच्यासोबत हे घर सुद्धा खाली कोसळलं गेलेलं आहे. किती भयानक. मला असं वाटतं की हे हेलिपॅड आहे. तुम्ही बघू शकता इथं यच असं लिहिलेलं आहे. हा, तिथं बऱ्याचशा अशा बिल्डिंग आहेत ज्या की अर्धवट करून पडलेल्या आहेत. ते असं बघताना थोडंसं वाटतं काहीतरी आपल्याही घराच्या किंवा आपल्या एरियात एखादी बंद पडलेले बिल्डिंग असतील खूप सारे आपण पाहिलं, त्यातून यात त्याचा मोठा फरक नाही. तर या प्रकारे मी सिटी ती एक्सप्लोर केली आणि असा माझा अनुभव होता. माझ्यासाठी तर हा अनुभव एवढा काही खास नव्हता, पण बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या की बाबा प्रायव्हेट ठिकाणी अशा अशा गोष्टी असतात. तर प्रॉपर अभ्यास करूनच कुठल्याही डेस्टिनेशनवर जावं, असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात एका पुढच्या अशा राईडमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.